नमस्कार मित्रांनो, मी निलेश माने, पांडुरंग तात्या माने फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष. आज सकाळ सकाळ माझ्या एका मित्रानं एक ब्रेडचं पुडा आणून दिला होता. ही असा ब्रेडचा आहे. त्या ब्रेडला असा बघा पूर्ण अशी बुरशी चढलेली आहे, मुंगी पण लागली आहे, त्याचा पूर्ण असा आंबट वास येतोय. ज्या बेकरीतून तिचं प्रोडक्ट त्यांनी घेतलं त्या बेकरीमध्ये आम्ही जाऊन तिथं ज्यावेळी चौकशी केली, तिथल्या महिला होत्या एक दोन. आमचं एकच म्हणणं आहे की पांडुरंग तात्या माने फाउंडेशनचं जे काम आहे, ही कोणाची भाकरी बंद पाडायचं काम नाही. आम्ही तिथले जी काय दोन महिला होत्या त्यांना विचारपूस केली, तिथल्या कामगारांना चौकशी केली, विचारलं, बाकीची स्वच्छता बघितली, स्वच्छता व्यवस्थित होती. पण ब्रेड असा का दिला विचारला असता त्यांच्या जे कामगार आहे त्याच्या बोलण्यात असं आलं की ज्या माणसानं हा ब्रेड घेतला होता तो माणूस ड्रिंक करत होता. ठीक आहे, मग ड्रिंक करत होता मग तुम्ही काय पण देणार का? असा जर शिळा ब्रेड ज्याची रोग प्रतिकात्मक शक्ती कमी असते, म्हणजे वयोवृद्ध किंवा लहान बाळ, त्या लोकांना जुलाब, उलटी, मळमळ म्हणजेच एक फूड पॉइझनिंग होऊ शकतं. मी तिथं बोललो आणि आम्ही एक वॉर्निंग देऊन आलो की याच्या पुढे जर अशी जर काही गोष्ट जर घडली तर पांडुरंग तात्या माने फाउंडेशन ही कदापि खपवून घेणार नाही. त्याच्यामुळे आम्ही वॉर्निंग दिली. आम्ही त्यांचा व्हिडिओ काढला नाही. महिला पण होत्या, समजून सांगितलं. आम्हाला काय त्यांचा व्यवसाय बंद पाडायचा विषय किंवा हेतू नव्हता. फक्त एकच सांगत आहे, पंढरपुरातल्या सर्व बेकरी जी प्रोडक्ट उत्पादक तयार करतात त्यांना एकच विनंती आहे की तुम्ही जी करता ते स्वच्छतानं करा. जी तुम्ही देता ती माणूस ड्रिंक करणारा असू द्या किंवा ते काय, तुम्ही त्याचा मोबदला तुम्ही घेताय, तुम्ही त्याच्याकडनं पैसे घेता, मग तुम्ही माल का चांगला देत नाही? एखाद्याच्या जीवाशी खेळू नका. मी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच मागणी करतो की सर्व फूड प्रोडक्ट जे तयार करतात त्यांना मी नम्र विनंती करतो की अशा पद्धतीच्या चुका करू नका. योग्य अन्न द्या. एखाद्या जीवाला काहीतरी त्रास होऊन त्याचं जी काय पाप असेल ते आपल्या पण परिवाराला लागून घेऊ नका. एवढीच मी मागणी करतो. आणि आमचा कुठलाही हेतू नाही की कोणाचा व्यवसाय बंद पडावा. आम्ही वॉर्निंग दिले, ह्याच्या पुढे जरी काय आढळून आलं तर पांडुरंग तात्या माने फाउंडेशनच्या वतीनं त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.